सर्वांचे लक्ष लागलेत. केसीसी माप्रलने अगदी फायनल मध्ये धडक मारलेत, त्यामुळे ती मॅच पाहण्यासाठी मजा येईल. मंगेश घेवडे साहेब आमचे पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावरून मॅच आनंद घेत आहेत. त्यांच्या जोडीने प्रवीण राजविलेकर, राजू बांद्रे आमचे महत्वाचे एक मेंबर्स आहेत आणि ते देखील मॅच आनंद घेतात युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. कातकर साहेब असतील, संपूर्ण टीम. भागदेवाडी संघाला आता विनंती करतो, आपण खूप छान सहकार्य आम्हाला केलंय. आता आपल्या शेवटच्या मोमेंटला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. म्हणजे फायनल मॅच मध्ये आपला 12वा खेळाडू आहे ना या सेमीफायनल मध्ये, तो आमच्या व्यासपीठावरती येऊ द्यात. आणि ज्याप्रमाणे 11 खेळाडू खेळतात ना, त्याच्यापेक्षा 12वा खेळाडू हा तुमचा सर्वाधिक महत्वाचा असतो. त्यामुळे विनंती असेल, बघा ना गोलंदाज विनायक का पुढे जागा द्या पुढे गोलंदाज विनायक. ओके, गणेश आणि अजय जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. भागडेवाडी या संघाचे आपण पाहतात. पाटीलवाडी संघाचा एक ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हणून आपण पाहतात विनायक. विनायकने आजच्या दिवसामध्ये विनायक म्हटलं तर अगदी श्री गणेशापैकी एक नाव आहे. श्री गणेशाचे ज्याप्रमाणे नाव आहे त्यामधील एक नाव आहे विनायक. पहिला बॉल चांगला इम्पॅक्ट अगदी पाहायला भेटला. तिथे पलटल्यानंतर बॉल खाली राहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होती, मात्र एक धाव कंप्लीट होता त्या पहिल्या बॉलवरती आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली सिंगलने ऍड होत असताना आपण पाहू शकतायत. गणेश आणि हरेश ही जोडी मैदानाच्या मध्ये आपण पाहतात. विनायकला आपण पाहतात पहिला चेंडू हाताळत असताना. खूप छान स्पर्धा आपल्याला खास करून पाहायला भेटली. संपूर्ण आयोजन कमिटीचा आम्ही मनपूर्वक लाख मोलाचा धन्यवाद व्यक्त करू. ज्याप्रमाणे स्पर्धा आपण सर्वांचा सपोर्ट हा नेहमीच आपल्याला पाहायला भेटतोय. पुढील बॉल, आताचा बॉल ड्राईव्ह केलाय, बॉलला पाठवलाय गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतात, चेंडूला फील्ड करतात, एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट अगदी योग्य रीतीने आपल्याला पाहायला भेटली. तुमच्याकडे तालमेल असायला हवा, तुमच्याकडे यस नो वेट ह्या 3 गोष्टीचा वापर अगदी असायला हवा आणि त्या 3 गोष्टीचा वापर पाहायला भेटला. पदताळित्य व्यवस्थित होतं आणि या बॉल मध्ये इथे धावा कंप्लीट केल्या. 2 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात, त्या मात्र 3 प्रयत्नांती परमेश्वर नेहमीच म्हटलं गेलेत. पुढील बॉल, आताचा बॉल यष्टा उद्वास क्लीन बोर्ड दांडी गुल. बॅटर इथे होत आहेत मैदानाच्या आतमध्ये फेल. हरेशच्या इनिंगला समाप्ती. हरेश बॅक टू दी पेव्हिलियन गॉन. कोण असेल पक्का बदाम आणि कोण असेल कच्चा बदाम हे थोड्याच वेळामध्ये आपल्याला मैदानाच्या मध्ये माहित पडेल. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये व्हरायटीज असतात ना, त्यामुळे व्हरायटी असताना इथे कोण असेल कच्चा बदाम कोण असेल पक्का बदाम हे आपल्याला अंतिम सामन्यामध्येच पाहायला भेटेल. धाबा धावफलकावरती बनवल्या गेल्या 3 बॉल फेकून झाल्या, 3 विकेट्स गेलाय. 1 गोलंदाज रेडी होतात पुन्हा त्या गोलंदाजी मार्क्स वरती मिस्टर विनायक. मी म्हटल्याप्रमाणे गणपतीचं जे नाव आहेत ना गणेशांचं, त्यापैकी एक नाव आहे ते विनायक. विनायकचा बॉल, ओ हो 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 कोलवा टप्प्याचा बॉल. यस, फिंगर इज गॉन. समोर आदळल्यात पंचांकडे दाद. लेग बिफोरच्या माध्यमातून बॅटर आउट. एक लेग बिफोरच्या माध्यमातून बाद. की जेवढ्या काही दिरक्या असतील तेवढ्या मी तुला देऊ. पाटीलवाडी संघाच्या विनायक तू मॅच जिंकून दाखव. आणि सध्या तेच सॉंग्स लावलं गेलं डीजेच्या माध्यमातून. विनायकची चांगली गोलंदाजी, लयबद्ध गोलंदाजी, भेदक मारा, अचूक टक्क्यावरती भेदक मारा इथे मैदानाच्या मध्ये पाहायला भेटतोय. धाबा धावफलकावरती 4 बॉल नंतर 3
फायनल मध्ये जाण्याचं स्वप्न प्रत्येकाने उराशी बाळगलंय. आज आपल्या गावासाठी खेळण्याचा अभिमान मित्रांनो वेगळाच असो, आपल्या वाडीसाठी खेळण्याचा अभिमान वेगळाच असो, आणि ज्यावेळी तुम्ही तुमच्या गावाची जर्सी परिधान करतात ना, त्यावेळेचा श्रण देखील तेवढाच वेगळा असतो. आताचा बॉल चेंडूला मात्र सरळ बॅटने खेळलाय, एक धाव तिथे पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा आपल्याला पाहायला भेटतात. रनिंग बिटवीन द विकेट, म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे या मॅच मध्ये हालचाली वाढतील, कधी अपसेट कधी सेट भरपूर वेळा पाहायला भेटेल. एका बाजूला निराशा, एका बाजूला हास्य, हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना पाहायलाच भेटेल. पहिला खेळ षटकाचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. षटक संपलं गेलं पहिलं, आणि पहिल्या षटकामध्ये धावा आहेत 5. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक मध्ये ऐकूयात डीजे दीपक. माध्यमातून राहुलसाठी एक पारितोषिक घेतोय. बॅक टू बॅक त्याने 2 विकेट घेतल्या. डब्ल्यू के घेतोय तर 200 रुपयांचा पारितोषिक. आयुष्यामध्ये संघर्ष करायला हवा. संकट तुमच्यावरती येतील, त्या संकटांना फक्त एकच लाईन सांगा, ओ बुलाती है मगर जाने का नहीं. मैदानाच्या आतमध्ये आता हेच सांगण्याची गरज आहे. ओ बुलाती है मगर जाने का नहीं, हे तुम्हाला संघर्ष आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सांगण्याची सध्या गरज आहे. धावा धावपलकावरती बनवल्या गेल्यात 5. नवीन गोलंदाज आला तर राहुल संदीप पोस्तुरे साहेबांच्या माध्यमातून 200 आपल्या एटीएम मधून खर्च करतील का, आणि तिथे गोलंदाज विकेट घेतील का, हा प्रश्न तुम्हा सर्वांना आहे. उडवलाय हवेमध्ये बॉल, बॉलने उंची गाठलाय जास्त, लांबी गाठलाय जास्त, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे दनादन, दे दनादन. की तुमच्या आचरणात जर निरंतर असेल ना, तर एव्हरीथिंग इज पॉसिबल. आम्ही सर्व काही गोष्टी करू शकतो, हे स्वतःला मैदानाच्या आतमध्ये म्हणण्याची गरज आहे. जरी पहिलं षटक आपल्या संघाच्या बाजूने नाही राहिलं, तरी देखील दुसरं षटक आपण आपल्या संघाच्या बाजूने करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करूयात. आणि आपल्या गावाची आपण जर्सी अंगावरती घातलाय ना, तर तो अभिमान वेगळाच आहे. प्रत्येकाने प्रत्येकाच्या अंगावरती जर्सी आपल्या गावाची घातलाय. उडवलाय बॉल, हवेमध्ये बॉल आहे, मिस्टामिक स्ट्रोक आहे, झेलची जी संधी घेतलाय झेल. पहिल्या बॉल वरती होता तू शेर, आताच्या बॉल वरती तू इथे ठरलाय पुन्हा एकदा ढेर. मैदानाच्या आतमध्ये होतंय विकेट सेलिब्रेशन, बॅट्समॅन होतोय फेल. जाऊयात आपण डीजे कडे. ना उमेश धाडसे साहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं आमच्या संपूर्ण केदारेश्वर चषकाच्या संपूर्ण आयोजकांनी, ते स्वप्न खऱ्या अर्थानं मी म्हणेन की पूर्ण झालंय असं म्हणायला हवं. कारण की कुठलाही अडथळा या सामन्यासाठी आतापर्यंत नाही, कुठलाही अडथळा नाहीत. कुठल्याही मॅच मध्ये अशी मॅच झालेली नाहीत की जी वन साइड, म्हणजे ज्या मॅचेस चांगल्या झालेल्या नाहीत. खूप छान स्पर्धा, आणि त्याच्यामध्ये सुरू असलेला हा दैदिप्यमान सोहळा आज तुम्ही आपण सर्वजण मैदानाच्या आतमध्ये आपल्या डोळ्यांनी पाहतायत. पुढील बॉल, गती परिवर्तन केलंय, स्लोवर बॉलला स्वीप केलाय, बॉल चालाय अगदी डीप मिड विकेटला. खेळाडू तिथे वेगाने चेंडूवरती येत आहेत, बॉलला कव्हर करतायत. तोपर्यंत एक धाव. जितू या खेळाडूने अगदी आज प्रभावित खेळ खेळलाय. खूप छान क्षेत्ररक्षण त्याने मैदानाच्या मध्ये करून दाखवलंय. धावा धावफलकावरती 12 धावा, चेंडू फेकले गेले 3 बॉल नंतर 12 धावा. अगदी आम्ही सातत्याने स्कोर सांगतोय, मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळाडू मध्ये जोश आहे, जल्लोष आहे ना, त्यामुळे कदापि ते त्यांच्या लक्षामध्ये राहत नाहीत. धावा धावफलकावरती 12. अशा भरपूर घटना घडत आहेत. पुढील बॉल, ओहो, खोलवर टप्प्याचा बॉल हाताळलाय. वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न ब्रह्मास्त्र. खोलवर टप्प्याचा क्रिकेट मधील सर्वाधिक महत्वाचा चेंडू सर्वाधिक हाताळलाय, आणि तो बॉल होता निर्धाव. मात्र तिथे यष्टीरक्षकाने केले सर्वाधिक मोठी चूक. स्ट्राईक रोटेट झालाय, स्ट्राईक आलाय. आता बॅटर इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल विजयकडे. विजयच्या नावामध्ये विजय आहे, काय तो आज आपल्या संघाला विजय इथे मिळवून देईल का, हा पडलेला प्रश्न तुम्हाला सर्वांना आहे. धावा धावफलकावरती 13. बॉल फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये 4. आता बॉल बाकी आहे तो मात्र 1. समोर मला लोकल ट्रेन अगदी ट्रॅक वरती दिसतंय. समोरचा संघ ट्रॅक वरती पुन्हा एकदा येईल का, हा प्रश्न आहे. चांगला बॉल, सबमरिंग अपील.
अपील मध्ये एवढा उत्साह होता ना की तिथे गोलंदाजाचं अपील थोडंसं कमी होतं आणि मला एक समजलं नाही की डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर मध्ये खेळाडूला कशा प्रकारे आवाज आला असेल. अपील ते करतायत त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये एक गोष्ट समजली नाही की डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगचे खेळाडू अपील करत होते. त्यामुळे ह्या गोष्टी होत आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आले. 2 षटकानंतर धावा आहेत 13. घेऊयात एक छोटासा ब्रेक. ऐकूयात एक सुमधुर संगीत. रक्षक तिथपर्यंत आवाज येऊ शकला असता मात्र डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग म्हणजे जवळ अंतर एवढं लांब आहे ना की तेवढ्या एजचा आवाज येणार नाही आणि तिथे खेळाडूंची अपील होती म्हणजे अपील करणं हा देखील एक सर्वाधिक महत्वाचं असतं. 2 षटकांचा खेळ संपला गेला. धावा 13. नवीन गोलंदाज येतात जितू. ओहो जितूचा बॉल अगदी शरीराचा वेध घेणारा आपल्याला पाहायला भेटला. ब्रँड ऑफ पाटीलवाडीचा खेळाडू आहे जितू. बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. बाईच्या स्वरूपाने आपण धावा पाहिल्या तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र संघाच्या धावसंख्या सध्या आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचल्या असताना 13 धावा 14 धावा सॉरी. जितू पहिल्या बॉलवरती सिंगल घेतला इथे बॅटर मनोजने. आता विजय आहे समोर. विजयला म्हणावं लागेल ड्राईव्ह लॉफ्टेड ड्राईव्ह जेल घेतलाय फॉलो थ्रो मध्ये. ऍक्शन पहा खूप सुंदर जेल. आज म्हटलं ना तर जितूचा दिवस आहे असं म्हणताय तरी काही वावगं ठरणार. जितूचा आजचा दिवस गाजवला जितूने. त्याने घेतलाय दर्जेदार जेल. विकेटचं पतन. मनोजने. आता विजय आहे समोर. विजयला म्हणावं लागेल ड्राईव्ह. पाटीलवाडी संघ अगदी ते लक आहे ना ते लक आपल्या खिशामध्ये घेऊन फिरतं असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाहीत. लक फॅक्टर क्रिकेटमध्ये देखील खूप महत्वाचा असतो. धबाधाव फलकावरती 2 बॉल नंतर 14. फुल लेनचा बॉल फुल टच बॉल हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची जी संधी ले लिया. आणखीन एक विकेट घेतला. इथे म्हटलं तर जितूचा दिवस आहे. जितू कधी 2 गोष्टी वाया जाऊ देऊ नका. एक म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरा म्हणजे आनंदाचा क्षण. क्रिकेटमध्ये आलेला फुलटच बॉल वाया जाऊ द्यायचा नाही. फुलटच बॉलला तुम्ही षटकारामध्ये पाठवायला हवं होतं. तिथे फुलटच बॉल वाया गेलाय आणि त्या चेंडूवरती विकेट गेलाय. धाव फलकावरती 14. सध्या या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहू शकतात प्रवीण राजविलकर साहेब आणि मंगेश घेवडे साहेबांना एवन जोडी आहे आणि सध्या आमच्या व्यासपीठावरती पोहोचतात. आमचे जवळीक मित्र राजू बांद्रे ही स्पर्धा मिस करतात. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. आताचा बॉल भन्नाट वेग आपल्याला पाहायला भेटला. खूप छान गोलंदाजी. एक धाव तिथे आपल्याला पाहायला भेटत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कदापि होऊ शकत. विकेट किपरचं मानसिकता आतापर्यंत मला योग्य दिसलेली नाही. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. तिसरी धाव इथे घेताना खेळाडू बाद होत आहेत. बॅक टू दी पेव्हलियन मध्ये परतले आहेत. जिथे एक धाव होती तिथे 2 धावा आल्यात आणि तिसऱ्या धावेसाठी खेळाडू बाद झाल्यात. धाव फलकावरती बनवला गेला शेवटचा बॉल अजूनही मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहेत. संघाची धावसंख्या सध्या तरी आहे ती 16 धावा 16 ऑन दी बोर्ड. घेऊयात एक छोटासा ब्रेक. एक मे पर्यंत बघा मला संध्याकाळी भेटा. फोन करा संध्याकाळी. रात्री फोन करा म्हणजे तुम्हाला सांगतो. पुढील बॉल
आताचा बॉल आपण पाहिलं, खेळण्याचा प्रयत्न, फटका तिथे प्रॉपरली खेळू शकलेले नाहीत. बॉल चाललाय गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक येत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेसाठी कदापि होऊ शकते. तिसरी धाव मात्र खेळाडू तिथे बाद. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 18 धावा आणि विजयासाठी बनवायच्या आहेत तुम्हाला 15 बॉल मध्ये 19 धावा. हे लक्ष आपल्याला पाहायला भेटेल. चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवा भागडेवाडी आणि पाटील ज्यावेळी आपल्याला आयोजन करायचं असं आपल्याला तिथे मेहनत करावी लागते. सर्व संघांना आमंत्रित करावं लागतंय. टीम जुळवणं हे सर्वाधिक मोठं काम असतं आणि तिथून टीम्सना कुठल्या संघामध्ये, कुठल्या लीगमध्ये, कुठल्या भागामध्ये खेळवणं हा देखील एक सर्वाधिक महत्त्वाचे चॉईस असतात आणि त्या सर्व गोष्टी आज करून दाखवल्यात त्या संपूर्ण श्री केदारेश्वर चषकाच्या आयोजकांनी. तर त्यांचा आम्ही करतोय पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये घनश्याम भोईर सर मॅन फ्रॉम शिरगाव आणि दुसऱ्या बाजूला महेश पाटील सर मॅन फ्रॉम कोपरी याच गावातील आपण पंच मैदानाच्या आतमध्ये पाहतात. आणखीन एक पंच रोहिदास पाटील सरांना आपण पाहतात जे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आज काम पार पडतायत. डीजेच्या माध्यमातून आमचे दीपक यांना आपण सध्या डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये पाहतायत. श्री गणेश मंडप डेकोरेटरच्या माध्यमातून आपण हा डीजे प्रभाकर पाटील यांचा हा डीजे आपण इथे पाहू शकतायत आणि सध्या ऑपरेटरचं काम करतात दीपक आपण त्यांना पाहू शकतायत. आणि लाईव्ह स्कोरच्या माध्यमातून सध्या खूप चांगलं काम करतात आमची एनडी लाईव्ह स्पोर्टची संपूर्ण टीम. शुभम याला आपण पाहू शकतात एनडी लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून सध्या डिजिटल स्कोरर आणि एडिटर ह्या दोन्ही गोष्टी आज तो भूमिका बजावतोय आणि कॅमेरामॅनची भूमिका बजावतोय तो मात्र अर्पित सकाळच्या सत्रापासून कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहे. जवळ मॅचच्या दिशेने पंच रेडी होत आहेत, गोलंदाज रेडी होत आहेत, बॅटर रेडी होत आहेत. लक्ष आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 19 धावा. 19चा आकडा खूप महत्वाचा ठरलाय. 19च्या आकड्याचं एक विश्लेषण आहे मी आपल्यापर्यंत थोड्याच वेळामध्ये पोहोचवेन. पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न, बॉलला उडवलाय मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेपर्यंत त्याने बॉलला केलाय स्टॉप. 2 रन तिथे कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट अगदी योग्य रीतीने आपल्याला पाहायला भेटली आणि या 2 धावा कंप्लीट करत असताना धावा 2. 19चं लक्ष, 19 धावेंचं लक्ष, धावा धावफलकावरती 2 धावेंसाठी तुम्हाला करावी लागते धावपल. धावेंसाठी लागते तुम्हाला करावी धावपल कारण की मैदानाच्या आतमध्ये हाच तर क्रिकेटचा खऱ्या अर्थानं खेळ आपण पुण्याच्या मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. पहिल्याच बॉलवरती आल्या 2, अजूनही 17 धावेंची गरज. चला घाई करा, त्यानंतर आणखीन आम्हाला 2 मॅचेस खेळवायच्या आहेत. पुढील बॉल टम ओव्हर द विकेट गोलंदाज रेडी होत आहेत. रेटम ओव्हर द विकेट. आताचा बॉल ड्राईव्ह केलाय, लॉफ्टेड ड्राईव्ह पुन्हा एकदा पाहायला भेटतोय. चेंडू मात्र तिथे क्षेत्ररक्षण केलं जाईल. 1 धाव्या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतात. सिंगलच्या माध्यमातून आपण धावा पाहिल्या
तर धावफलकावरती जॉईन होतात आणि जाऊन पोहोचतात त्या मात्र 3 धावा. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत फेकून झाला. त्या षटकातील विचार केला तर जवळ 2 आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहेत त्या 3 धावा. 19 धाब्यांचं लक्षाचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सध्या केला जातोय. गोलंदाजी मार्क्स वरती रेडी. राईट टर्म ओव्हर द विकेट. ओहो, ब्रह्मास्त्र खोलवट टप्प्याचा बॉल पडल्यानंतर बॅटच्या अगदी तिथे खाली बॉल राहतो, त्यामुळे पंचाने दर्शवलाय हा बॉल अगदी निर्धाव स्वरूपाने मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय. 3 बॉलचा खेळ संपला गेला. धावा 3. मित्रांनो, क्रिकेट एक असा खेळ आहे ना की इथे कुठलीही धावसंख्या मोठी नाही आणि कुठलीही धावसंख्या छोटी नाही. तुम्ही प्रयत्न करा. समोरच्या संघाने जी गोलंदाजी केली ना पहिल्या डावामध्ये, ती गोलंदाजी जर तुम्ही इथे केली ना तरी मॅच तुम्ही देखील मैदानाच्या आतमध्ये जिंकू शकतायत. धावा धावफलकावरती 3 बॉल फेकून झालेत मैदानाच्या आतमध्ये 3. या षटकातील बॉल क्रमांक 4. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षकाने. बॉल स्टॉप करणं तिथे गरजेचं होतं. 1 रन कंप्लीट. प्रयत्न दुसऱ्या धाबेचा बॉल सापडेपर्यंत 2. अशा स्टेजला अशा चुका ह्या मात्र अपेक्षित नाहीत. धावा धावफलकावरती 5. अजूनही बनवायचे आहेत 14 रन. येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये जवळ 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 14 धावा. आताचा बॉल एज होती बॅटची. विकेट किपरने सोडलाय सर्वाधिक मोठा कॅच. या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरणारा हा कॅच होता. मित्रांनो, क्रिकेटमध्ये म्हटलंय ना, कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच और जीतो मॅच. इथे कॅच ड्रॉप झालाय. ही कॅच आता महागडी ठरू शकतायत. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूयात डीजेच्या धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात 5. आतापर्यंत चेंडूचा विचार केला तर पहिलं षटक संपलं गेलंय. 19 धाब्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये होतोय. येणारे बॉल आहेत 10 आणि 10 चेंडू मध्ये 14 धावा. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न प्रॉपरली टायमिंग करू शकले नाहीत. एक धाव तिथे आपल्याला पाहायला भेटत आहेत. धावफलकावरती दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. दबाव, प्रेशर असेल तर कुठल्याही गोष्ट मित्रांनो होतात मैदानाच्या आतमध्ये आणि सध्या तो दबाव आणि प्रेशर मला मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त दिसतोय. धावा धावफलकावरती आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहिल्या तर जाऊन पोहोचतायत त्या 7 धावा. 7 ऑन दी बोर्ड आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतायत. 19 धाब्यांचं लक्षाचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. प्रयत्न आहे ही मॅच जिंकण्याचा. स्वप्न उराशी बाळगलंय. आता त्या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इथे चांगला खेळ दर्शवावा लागेल. धावा झाल्यात 7. पुढील बॉल ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलाय. सेफ हँडने बॉलला खेळलाय. बॉल चालला गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तर डीप काऊ कॉर्नर मध्ये. इथे चेंडूवरती तुम्ही जेवढ्या 2-2 धावा द्याल ना तेवढा समोरच्या संघाचा दबाव कमी होईल. 2 धावा येतात. 2 धाब्याने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 9 धावा. आता 10 धावींची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये ह्या मॅचला जिंकण्यासाठी. येणारे बॉल असतील अजूनही नो बॉलचा इशारा पंचाने घोषित केलाय. 30 सेकंडच्या आतमध्ये खेळाडू इथे एका बाजूला विचार केला तर जवळ खेळाडू 6 आणि एका बाजूला 3. आणखीन तुमच्या दिमागाची बत्ती तुम्हाला जलवणं गरजेचं आहे. दिमाग के बत्ती को जलाना मैदान के अंदर. आता 9 चेंडू आणि 9 धावा. मित्रांनो, पंचांचं अॅक्युरेट लक्ष आहे त्यामुळे ह्या गोष्टी होणार आहेत. फ्री हिटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलाय. म्हणून म्हणतोय की क्रिकेट खेळताना तुमची बुद्धिमत्ता ही तुम्ही मैदानाच्या आतमध्ये योग्य रीतीने योग्य त्या वेळी वापरणं क्रिकेटमध्ये गरजेचं असतं.
पंचांचा फ्रीडचा इशारा येतोय मैदानाच्या आतमध्ये. धावा धावफलकावरती झाल्या 10. विजयासाठी आता बनवायच्या आहेत त्या मात्र 9 धाब्यांची अजूनही गरज. पुढील बॉल फ्री हिटचा बॉल. बॉलला पाठवलाय लॉंग लेग मध्ये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल चौकार. श्री छत्रपती शिवाजी महाराजांवरती सॉंग्स ऐकल्यानंतर अगदी अंगावरती शहार येत आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हटलं तर 36 सत्तेंचे बल असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, ते तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय व वाणिष्ठे, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हा हार न मानणारे, राजाची चिंतक, ज्या जनतेचा राजा म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा असेल. धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचला 14. बनवायचे आहेत 5. 5 धाब्यांची गरज असताना बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फायनल मध्ये जाऊन पोहोचणारा संघ आहे पाटीलवाडी. वेल डन. चला पाटीलवाडी संघाचे कॅप्टन